आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा तर मापाचा दिसतोय. नाही तर काय रुद्र, आता मला फुकटची कारणं नकोयत. जा बरं, लवकर जा आणि बदलून ये. सापडलं. अरे म्हणजे सुंदर दिसतोय हो की नाही? हो ना, आत्ता खरा सण असल्यासारखं वाटतंय. काही म्हणा पण गौरीची चॉईस मात्र छानच आहे बरं का. म्हणून तर गौरीने पार्टनर म्हणून भाऊजींची निवड केलीये. आत्ता मला समजलं. रुद्रने हा कुर्ता घातल्यानंतर सगळ्यात आधी गौरीने त्याला बघावं अशी तिची इच्छा होती, म्हणून ती आपल्या समोर त्याला कुर्ता घालू देत नव्हती. ओ हा, नाही नाही, खरंच ढगळा होता कुर्ता. नाही म्हणजे जरा मापच चुकलं होतं. मी शिवणारच होते पण तितका वेळच नाही मिळाला मला. बिट्टी बाळा, कुर्ता कोणी शिवला? आई आणि पार्टनर साठी माझी मदत घेऊच शकतेस तू. तुला हवं तर कुणाला माझं नाव नको सांगू तू. मग तर ठीक आहे. देविका आईने चल ना, तू इथे का उभी आहेस? चल आरतीला. थँक्यू देविका आई, आज तुझ्यामुळे आईने दिलेला कुर्ता घातलाय पार्टनरने. कुठे गेला तो कागद? देविकाला कळलं की काय मी तिची रूम चेक केली? कागद शोधून काढायला हवा, नाहीतर ती देविका सुद्धा गौरी सारखी ठिया मांडून बसली घरात आणि मला ते नकोय. तिला काढणं अवघड जाईल. मला शोधावंच लागणार आहे ते. रेवती आंटी, सापडला का तो कागद? अगं नाही ना. कम ऑन रेवती आंटी, फास्ट. नाहीतर आरती संपल्या लगेच ती वर येईन.
हो पण तू कशाला आली आहेस वरती? आणि प्लीज तिला इथे वरती येऊ देऊ नकोस, मी शोधतीये. हो हो चालेल. अगं जा. कुठे असेल तो कागद? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. सापडला. मला हवा असलेला कागद सापडला. हॅलो, मुलीच्या बापाचं नाव आहे अरविंद बजाज. ह्या माणसाला तातडीने शोधा. आणि हो, त्याला सांगा त्याची नावडती बायको आणि पोर इथे पैठणकर हाऊसला. अरविंद बजाज. एकदा का हा माणूस इथे आला की मला काहीच करावं लागणार नाही. ह्या दोघींचाही करेक्ट कार्यक्रम होईल. मी चादर तर नीट टाकली होती, असं कसं विस्कटलं सगळं? कोण आलं होतं का इथे? येऊ का? ये ना गौरी. तुमच्याच घरात येण्याची कसली परवानगी? मला परक मानतेस का? नाही नाही, तुम्ही परक्या नाही आहात, पण आम्हाला मात्र तुम्ही परक समजता.
म्हणून तर खाली जेवायला नाही आलात ना? मला भूकच नव्हती आज. का? माझं पोट आनंदानेच भरलंय तेव्हा. माझी मुलगी आई म्हणाली, अजून काय हवं? मग तुमच्याच लेकीने तुम्हाला जेवायला आणलं तर जेवाल ना? बिट्टी, बिट्टीने जेवण आणलंय तुमच्यासाठी, जेवून घ्या. आईने मस्त जेवण बनवलंय, एकदम छान. आणि मी मोदक बनवलेत, आणते मी. हो का? अरे वा, मग मोदक तर अजूनच गोड झाला असेल. मोदक ना मी जेवणाच्या शेवटी खाईन. शेवट गोड व्हायला हवा ना. तुम्ही जेवा, मी जाते. आई, मी पार्टनर कडे जाते. गौरी, मला खरंच तुझे आभार मानायचे. आभार कशासाठी? तू माझ्यासाठी काय केलंयस ना, कसं सांगू तुला. माझी मुलगी मला सापडेल असं वाटलं नव्हतं मला. ती भेटली आणि मग आमच्यातला दुरावा कधी कमी होईल ह्याची तर मी अजिबातच कल्पना केली नव्हती. काल माझी मुलगी मला आई म्हणाली आणि आता हे जेवण घेऊन आली. गौरी, माझ्या मनाला काय वाटतंय ना, मी खरंच तुला कसं सांगू. गौरी, हेच ते क्षण आहेत ज्यांची मी कित्येक वर्ष वाट बघत होते आणि आत्ता कुठे ते माझ्या पदरात पडले. खरंच खूप थँक्यू. देविका ताई, आज गणपती बाप्पा आलेत घरी. सगळं काही चांगलं होतं. आपण बाप्पाची गोष्ट ऐकून आहोत ना, त्याचंही त्याच्या आईवर किती प्रेम आहे. मग तो कुठल्याही आईला आपल्या बाळापासून दूर कधीच नाही करणार. जेवण घ्या. डिस्गस्टिंग. प्रेम ओव्हरफ्लो होतोय खाली. आपण काही करणार आहोत की नाही? अजून या घरात काय काय पाहावं लागणार आहे, गॉड नोज. रेवती आंटी, अहो कधी येणार आहे तिचा बाप? कधी येणार आहे तो? बघ, हॅलो. मॅडम, तुम्ही सांगितलेल्या एरियामध्ये मी शोधलं त्या माणसाला. एक माणूस सापडला आहे, पण काय? मला काही पण बिन ऐकायचं नाहीये, कळलं? तिथेच थांबा आणि त्याला ताब्यात घ्या. येते मी. सापडला. बिट्टीचा बाप सापडला. रिअली? या बिट्टीचा बाप कोण आहे हे जर कळलं ना, तर पुढच्या सगळ्या गोष्टी इझी होतील. खरंय, आलेच मी जाऊन. कुठे राहिला माणूस? अरविंद बजाज नावाची व्यक्ती सापडली ना की पैठणकरांच्या घरात भूकंप येईल. दुम. खरे, कुठे तो सापडला? शोधला त्याला? अरविंद बजाज. हो सापडला. अरे मग बोलव ना त्याला. हो. मॅडम, अरविंद बजाज. हॅलो मॅडम, फोटो आहे, फोटो.
अरविंद बजाज. म्हणजे देऊ काय मुस्काडी? कसं शक्य आहे हे? हो मॅडम, नाशिकमध्ये आणि त्या बाळाचा जन्म झाला या गावामध्ये या नावाचं दुसरं कोणच व्यक्ती नाही. हा, 2 मुलं सापडली, पण ती लहान आहे, ती काय कामाची नाही. मॅडम, मला वाटतं म्हातारचळ असेल. कट वेळ वाया घालू ना माझा. अरे काम धड जमत नाही तुम्हाला? अहो मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही दिलेला लहान बाळाचा फोटो त्याला दाखवला सुद्धा, धमकावलं, मारलं सुद्धा, पण तो बोलला मी नाही ओळखत तिला. एक काम धड जमत नाही, वेळ वाया घालवलास माझा. हे घे, निघ. मॅडम, तुम्हाला गॅरंटी आहे का अरविंद बजाज नावाचा कोणी व्यक्ती आहे? निघतो का ताई? हेच खरं नाव आहे, कसं कळणार आहे मला? ती देविका खोटं तर बोलत नाहीये ना? बिट्टी, प्रसाद असं उडवून नाही खायचा बाळा. ए बिट्टी, तू देविका आईला विचार ना, लहानपणी तुला कुठलं गाणं आवडायचं? का तू आणि पार्टनर मला झोपवणार आहे का? आहे ना एक गाणं, बिट्टीला ते खूप आवडायचं. एकदा गाऊन दाखवा ना. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above, world so high, like a diamond in the sky. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. छान. पण तुम्हाला इंग्लिश पण येतं? हो, एका 3 स्टार हॉटेलमध्ये मी रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होते ना, सो इंग्रजी येणं खूप गरजेचं होतं तेव्हा. 3 स्टार हॉटेल म्हणजे काय? बाळा, लोक जेव्हा एका गावाहून दुसऱ्या गावाला जातात ना आणि त्यांच्याकडे राहायला घर नसतं, तेव्हा त्यांना हॉटेल्समध्ये राहावं लागतं. आणि अगदी चकचकीत हॉटेल असतं ना जे, त्याला 3 स्टार म्हणतात. तिथे राहायची, खायची, प्यायची सगळी सोय असते. म्हणजे तिथे खूप श्रीमंत लोक येत असतील नाही? हो, श्रीमंतही आणि फसवेही. ज्यांना इतरांच्या भावनांची काही घेणं देणं नसतं. देविका आई, तू आलीस, पण मग बाबा का नाही आले? बाबा कुठे? त्यांचं नाव काय होतं? बिट्टी अगं, बाळा, त्यांचं नाव अरविंद होतं. मॅडम, तुम्हाला गॅरंटी आहे का अरविंद बजाज नावाचा कोणी व्यक्ती आहे? मग ते का नाही आले? त्यांना तू नको होतीस बाळा. एकेकाळी भरपूर प्रेम करणारा माणूस तुझ्या जन्मानंतर अचानक बदलला. त्यामुळे तुझ्या बाबांबद्दल न बोललेलंच बरं बाळा. सॉरी देविका आई. नाही ग बाळा, सॉरी का म्हणतेस? प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण कधी कधी प्रश्नांची उत्तरं न मिळणंच आपल्यासाठी फायद्याचं असतं. असो, असंही तुला तुझा पार्टनर मिळालाच आहे की. हो, तो एकदम बेस्ट आहे माझा पार्टनर. खोटारडी आहे ही बाई, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पैसा लुबाडायला नवीन डाव तर नसेल ना हिचा? ही भोळी दिसते, पण तशी नाहीये ही. खोटं, सरळ सरळ खोटं बोलते ही बाई.
मलाच कळायला हवं होतं नाव. अरविंद बजाज नावाची व्यक्ती ह्या फाटक्या बिट्टीचा बाप असूच शकत नाही. पक्की खोटारडी आहे. मग आता काय? मला तर वाटतंय कल्लूचा नवीन प्लॅन आहे हा. मागच्या वेळी त्याला पैसे मिळाले नाहीत ना, म्हणून खरी आई पाठवली आणि आता हा खेळ रंगवतोय. पैसे उकळायचे त्याला. पण आता करायचं काय? बिट्टी सकट त्या बाईला किंवा तिला एकटीला इथून हाकलून द्यावा लागेल. त्या बिट्टीच्या नावाखाली सगळं खाऊन जाईल ही बाई. काहीतरी करावं लागेल. कसंही करून तिला इथून हाकलून द्यावं लागेल. छोटे बाप्पा, तू मोठ्या बाप्पांना माझा निरोप दिला नाहीस ना? छोटे बाप्पा, मोठ्या बाप्पाला सांगाल की नेऊ नका देविका आईला. ती खूप चांगली आहे. तिला घेऊन जाऊ नका. तिला इथेच राहू द्या.